तर जीवनामध्ये लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला तुम्हाला कुठलाही इंग्लिशचा प्रश्न बनवायचा असेल तर या प्रश्न बनवण्यासाठी एका हिरोला बोलावं लागते आणि त्या हिरोचं नाव आहे हेल्पिंग वर्ब. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हेल्पिंग वर्ब शिवाय क्वेश्चन पॅटर्नचं पानही हलत नाही, कारण की क्वेश्चनची सुरुवातच हेल्पिंग वर्ब न होते येस नोच्या आणि डब्ल्यूएचच्या डब्ल्यूएच वर्डनं, त्याच्यानंतर येस नो द्यावाच लागतो. हेल्पिंग वर्ब लय महत्वाचं आहे आणि हे आहे तुमचा हेल्पिंग वर्ब. ओके, हे हेल्पिंग वर्ब. आता इथं मेन वर्बचं काम करायला पण हे टू बी चं रूप असल्यामुळे डायरेक्ट घेतो आपण. ठीक आहे, म्हणून मग आपल्याला इथं हे प्रश्न तयार झालाय, बरोबर आहे. मग आपल्याला सेम या शॉर्ट क्वेश्चन तयार करायचा. इज शी अ ब्युटिफुल गर्ल असं मोठा क्वेश्चन करण्यापेक्षा ऍड अ क्वेश्चन टॅग म्हणजे त्या वाक्यामध्येच एंडिंगला एक छोटासा प्रश्न तयार करणे म्हणजेच क्वेश्चन टॅग होय. क्वेश्चन टॅग मध्ये कामाला कोण येतो, कॉमा. जसं तुम्हाला लग्नामध्ये महत्वाचा असतो मामा, तसं क्वेश्चन टॅग मध्ये महत्वाचा असतो कॉमा. ठोको लाईक.